चला तर नवरात्रीत येत आहे आणि नवरात्रीत आपण काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. तर हे माझ्याजवळ जुने गॉगल्स पडलेले होते. तर ते मी छानपैकी डेकोरेट करण्याचा विचार केलेला आहे DIY म्हणून. आणि माझ्याजवळ थोडे काच आणि लेस होती पडलेली आणि लोकर्स पडलेले होते. तर ते मी यूज करून छानसा गॉगलच्या आजूबाजूला थोडी डिझाईन करणार आहे. तर तुमच्याजवळ जे असेल शेल्स असतील, पॉम्पॉम्स असतील तर ते तुम्ही यूज करू शकतात. माझ्याजवळ जे अवेलेबल होतं मी ते यूज केलेलं आहे. तर छानपैकी असे गोल सर्कलमध्ये माझ्याजवळ काच पडलेले होते. ते मी माझ्या गॉगलच्या आजूबाजूला छानपैकी असे अरेंज करते आहे ग्ल्यूने. आणि एका याला छान असे ग्ल्यूने अटॅच केल्यानंतर दुसऱ्या गॉगलला पण मी थोडं एक छानसं असं फूल तयार केलेलं आहे. आणि माझ्याजवळ मोठ्या सर्कलमध्ये सुद्धा काच पडलेले होते. तर ते सुद्धा मी लावलेले आहेत साईडला. आणि एका साईडला लेस होती तर ती लेससुद्धा मी अटॅच केलेली आहे माझ्या रेड गॉगललाच, लहान मुलीच्या याला. आणि असं छानसं मी थोडेसे काच लावून मी बघते आहे की कसे दिसतं आहे. तर ते खरंच खूप छान दिसत होते. आणि त्यानंतर लोकरसुद्धा होती माझ्याजवळ थोडीशी 1-2 कलर. तर मी ते सर्व कलर मिक्स करून छानशी अशी वेणी तयार केलेली आहे त्या लोकरची. आणि ती अटॅच केलेली आहे मी माझ्याच मीन्स गॉगलला, जो की मी यूज करणार आहे फोटो काढण्यासाठी. आणि तो छान दिसत होता. आणि थोडी लटकनसुद्धा तयार केलेली, बीट्स पडलेले होते माझ्याजवळ. हे काही स्टार बीट्स होते आणि काही सर्कलमध्ये अजून थोडेफार बीट्स पडलेले होते. तर ते मी यूज केलेले आहे. आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे. हा जो गॉगल आहे तो माझ्या मुलीसाठी मी तयार केलेला आहे आणि दुसरा गॉगल जो केलेला आहे तो माझ्यासाठी केलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला DIY लूक तर नक्की सांगा. आणि दुसरा गॉगलसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि शेवटी मी तो लावूनसुद्धा बघितला आहे. तो जरा बघू शकतात आणि सांगू शकतात कसं वाटलं ते. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छानसं मी जीन्ससुद्धा एक रेडी केलेली आहे. तर ते नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला